सुरुवातीच्या कलांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम। सेन्सेक्स 100 अंकांनी तर निफ्टी 350 अंकांनी घसरलाय। सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरलाय आणि निफ्टीही घसरलाय। सुरुवातीचे जे कल आहेत त्याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होताना दिसतोय, कारण एनडीएला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये। भाजपला मोठं यश जसं सांगितलं जात होतं तसं मिळताना दिसत नाहीये। एनडीएचा आकडा हा 279 पर्यंत आहे आता आघाडीचा, आणि भाजपचा आकडा 238 आहे, आणि याचा प्रचंड मोठा परिणाम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांवर दिसतोय। पहिले जे कल आले त्याचा शेअर बाजारावर परिणाम झालाय। 9:15 वाजता मार्केट सुरू झालं आणि त्यानंतर जे पहिला परिणाम झालाय तिथे शेअर बाजारात 1100 अंकांची घसरण झालेली आहे। सेन्सेक्स मध्ये आणि निफ्टी मध्ये सुद्धा मोठी घसरण दिसते। सुरुवातीच्या कलांचा बाजारावरही परिणाम, जे चित्र दाखवलं जात होतं ते चित्र समोर आलेलं नाहीये आणि त्याचा परिणाम हा बाजारावर दिसतोय। निफ्टी 350 अंकांनी घसरलाय, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरलेला आहे। लोकसभेच्या 543 जागांपैकी 513 जागांचे हे कल समोर आलेत, आणि यामध्ये एनडीएला आघाडी जरी मिळत असली तरी ती आघाडी अपेक्षित आघाडी नाहीये। एनडीएला सध्या 280 जागांची आघाडी मिळताना दिसते आणि इंडिया आघाडीला 206 जागांची आघाडी मिळताना दिसते। दोघांमध्ये जवळपास 100 जागांचं जे अंतर होतं ते कमी होऊन आता 80 जागांच्या आसपास आलेलं आहे। 80 पेक्षाही कमी जागांच्या आसपास आलेलं आहे। त्यामुळे इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यामधलं अंतर कमी होत असताना एनडीए साठी काहीशी चिंताजनक आकडे म्हणायला हरकत नाही, कारण भाजप 238 जागांवर आघाडीवर असताना दिसतंय। त्यामुळे भाजपनं 2.5 शतकही पार न करणं पहिल्या कलांमध्ये हे मार्केटसाठी स्वागतार्ह नाही, आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड निरुत्साह दिसतोय। विक्रीचा सपाटा लागलेला आहे आणि त्यामुळे शेअर बाजार सेन्सेक्स हा खाली आलेला आहे। सेन्सेक्स मध्ये 1100 अंकांची घसरण झालेली आहे, निफ्टी मध्ये 350 अंकांची घसरण झालेली आहे। सत्ता स्थापनेचे आकडे कुणाच्या दिशेनं कौल देतात यावर देशातल्या बऱ्याच गोष्टी ठरत असतात, आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम, दृष्ट परिणाम दिसतो तो शेअर मार्केटवर। शेअर मार्केटचा परिणाम दाखवलाय। बऱ्याच मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खाली पडायला सुरुवात झालेली आहे। RIL, NTPC यांचे शेअर्स खाली पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार सध्या विश्वास दाखवायला तयार नाहीयेत, आणि कारण आहे देशामध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं बदललेले आकडे। अपेक्षित आकडेवारी मार्केटला जी होती ती पहिल्या कलांमध्ये दिसत नाहीये, आणि त्याचाच परिणाम मार्केटवर दिसतोय। भाजपनं अजूनही 2.5 शतकाचा आपला आकडा पार केलेला नाहीये। इंडिया आघाडीनं मात्र द्विशतक पूर्ण केलेलं आहे। 206 जागांवर इंडिया आघाडी घेताना दिसते।